नमस्कार. आज बनवतो आहोत आम्ही साबुदाणा खिचडी. त्याचं साहित्य दाखवते. हे घेतलंय साबुदाणा भिजलेला आहे, 1 तास अगोदर भिजवून घेतलाय. बघा एकदम फुलला आहे, मग खिचडी पण फुल्ल होणार. भिजवून घेतलंय 1 तास अगोदर. आणि जिरं घेतलाय, कोथिंबीर आहे, मीठ आहे, हिरवी मिरची आहे आणि शेंगदाण्याचं कूट आणि बारीक चिरलेला बटाटा. हे बारीक चिरलेला बटाटा. आता पहिलं आपण जिरं टाकू. तेल गरम करूनच ठेवलं होतं मी. जिरं टाकलं, थोडं मिरची टाकू, हिरवी मिरची. हिरवी मिरची टाकली, हिरवी मिरची फ्राय झाली तर बटाटा टाकू. बटाटा टाकून थोडं मीठ टाकू, चवीनुसार. म्हणजे जास्त टाकला तर थोडं साबुदाणा खारट होणार. बटाट्याला मीठ लागू देत म्हणून थोडं ढवळूया. 5 मिनिटं ठेवलेलं झाकण मारू बारीक गॅसवरती. आता बटाटा शिजला, हे बघा बटाटा शिजला. हे बघा, आता त्याच्यात आपण घालूया साबुदाणे भिजलेले. झालं, साबुदाणे घातले, बटाटे झाले. आता थोडं चवीनुसार पहिलं टाकलंच होतं मीठ, आता परत थोडं आपण टाकू. आणि शेंगदाण्याचं कूट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढे आपण घालू शकतो. अशी खिचडी आपली तयार झाली आहे. आता जरा झाकण मारून ठेवू, म्हणजे मीठ व्यवस्थित लागेल आणि व्यवस्थित येईल. ही बघा आपली खिचडी तयार झाली आहे. आता गॅस बंद केली मी. आणि आपल्याला साखर जर टाकायची असेल तर टाकू शकतात, नाही साखर टाकली तरी पण चालेल, असं काय नाही. आणि एकदम खुली झाली खिचडी, अशी खुली व्हायला पाहिजे. 1 तास अगोदर जर भिजवली असेल ना साबुदाणे तर खिचडी एकदम खुली होते. आणि ताबडतोब बनवून करायला गेलं तर खुली नाही होत. हे बघा एकदम खुली आहे. आता खिचडी काढून घेते मी डिश मध्ये. आता आपण बघू कशी लागते ती. खिचडी झाली आपली. थोडी दह्याबरोबर खायला छान लागते. दह्याबरोबर खाऊन बघते कशी झाली ती. आणि छान लागते पण. ज्याला पाहिजे तर दह्याबरोबर खाऊ शकतो आणि नॉर्मल पण खाऊ शकतो. एक नंबर झाली, छान आणि टेस्टी झाली खिचडी.